Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण MHT CET नर्सिंग साठीचा 2026 साठीचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. येस स्टुडंट्स, तर महाराष्ट्र BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झाम साठी सिलेबस काय असणार आहे, त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे, त्याचा पेपर पॅटर्न काय आहे, त्याचबरोबर त्याची ऍप्लिकेशन डेट कधी स्टार्ट होणार आहे, एक्झाम प्रोबॅबली कधी असणार आहे, अशा सर्व काही तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या सेशन मध्ये मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेशन एंड पर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येणार आहे, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला माझ्याशी कनेक्ट होता येईल आणि त्याचबरोबर डाऊट सॉल्व्ह करता येतील. त्याचबरोबर आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतो. जे काही डिस्कशन होतात, जे काही लेक्चर्स होतात, त्याच्यावर आपण फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतो. MCQ डिस्कशनचं एक वेगळं सेशन घेतलं जातं. त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT CET नर्सिंग साठीची नवीन बॅच 8 सप्टेंबर 2025 ला स्टार्ट होणार आहे. तर या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फी स्ट्रक्चर बघितलं तर या बॅच साठीचं फी स्ट्रक्चर असणार आहे ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज असणार आहे ₹10,000. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या सिलेबस कडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपले 2026 साठीची जो सिलेबस आहे तो आता आपण डिस्कस करूया. एक्झामचा नेम असणार आहे BSc नर्सिंग CET 2026. येस, आपली महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ही एक्झाम कंडक्ट करते. ही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट साठी एक्झाम आहे. ही एक्झाम ऑनलाईन मोड मध्ये कंडक्ट होते विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज CBT, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते ही, त्यामुळे ही ऑनलाईन बेसवर कंडक्ट केली जाते. या एक्झाम मध्ये तुमचे सब्जेक्ट्स असणार आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. ही एक्झाम वर्षातनं एकदा कंडक्ट केली जाते. प्रत्येक क्वेश्चन 20 क्वेश्चन असतात प्रत्येक सब्जेक्ट साठी. टोटल 100 मार्क्सची एक्झाम असते. आणि जर तुम्ही एक्झाम मीडियम बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ही एक्झाम इंग्लिश, हिंदी, मराठी आणि उर्दू या 4 मीडियम मध्ये आपण ही एक्झाम अपियर करू शकतो. जर तुम्हाला ही एक्झाम साठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर ह्या एक्झाम साठीचा ऍप्लिकेशन फॉर्मची वेबसाईट आहे cetcell.mahaset.org. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले 2026 साठीचे जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती प्रोबॅबली जानेवारी मिड मध्ये चालू होणार आहे. आपले ऍप्लिकेशन जानेवारी मिड मध्ये चालू होतील. त्याचबरोबर जर एक्झाम बघितली तर एक्झाम एप्रिल मध्ये आपली एक्झाम कंडक्ट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम स्ट्रक्चर होतं. आता आपण एक एक करून एक सिलेबस डिस्कस करूया. फिजिक्स साठीचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचे असे दोन्ही स्टँडर्डचे काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर 11th साठीचे जे टॉपिक्स आहेत तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता, जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ऑप्टिक्स, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, सेमीकंडक्टर, साऊंड, हे 11th स्टँडर्डचे टॉपिक्स आहेत. आणि 12th स्टँडर्ड साठी हे सगळे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. येस स्टुडंट्स, त्याचबरोबर जर आपण केमिस्ट्री सिलेबस बघितला तर 11th मध्ये केमिकल बॉन्डिंग, हायड्रोकार्बन्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि जर 12th बघितलं तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, बायोमॉलिक्युल्स, हे सगळे टॉपिक 12th स्टँडर्ड या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया बायोलॉजी साठीचा सिलेबस. तर बायोलॉजी साठीचे जे इम्पॉर्टंट 11th स्टँडर्डचे जे टॉपिक्स आहेत, जे वास्ट टॉपिक्स आहेत, दॅट इज ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, हे 11th स्टँडर्ड मधनं इम्पॉर्टंट आहेत. आणि 12th स्टँडर्डचं जर तुम्ही बघितलं तर जेनेटिक इंजिनिअरिंग, ह्युमन हेल्थ अँड डिझिजेस, फोटोसिंथेसिस, ह्युमन रिप्रोडक्शन, हे 12th स्टँडर्डचे जे टॉपिक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आता आपला लास्ट पार्ट आहे, दॅट इज इंग्लिशचा जो सिलेबस असणार आहे.
येस, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचे तर आपण सिलेबस डिस्कस केले. त्याचबरोबर आपला इंग्लिशचा सिलेबस देखील तेवढाच महत्वाचा आहे, कारण हा आपला एक पेपरचा पार्ट असणार आहे. त्याच्यात तुम्हाला ग्रॅमर विचारलं जातं, वोकॅब्युलरी विचारली जाते, रीडिंग अँड रायटिंग स्किल्स तुमचे चेक केले जातात. त्याचबरोबर तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं आहे, टेन्सेस फॉर्मेशन कसं आहे, हे सगळं इंग्लिशच्या सिलेबसमध्ये कव्हर होतं. त्यानंतर आपण जर पेपर पॅटर्न डिस्कस केला विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल 5 डिव्हिजन मध्ये पेपर डिवायडेड आहे. दॅट इज पहिला आहे फिजिक्स, सेकंड इज केमिस्ट्री, थर्ड इज बायोलॉजी, फोर्थ इज इंग्लिश आणि फिफ्थ आहे नर्सिंग ऍप्टिट्यूड. येस, टोटल या 5 पेपर मधनं जो 5 डिव्हिजन आहे पेपरचा, प्रत्येक डिव्हिजनला 20 मार्क्स आहे. दॅट मीन्स प्रत्येक सब्जेक्टला 20 मार्क आहेत. जर तुम्ही इथे बघितलं तर 20 मार्कासाठी 20 क्वेश्चन विचारले जातात. दॅट मीन्स एका मार्काला एक क्वेश्चन आहे. येस, 1 मार्क is equal to 1 question. Yes, या एक्झाम मध्ये नो नेगेटिव्ह मार्किंग, therefore नंबर ऑफ क्वेश्चन्स इज 100 आणि 100 मार्क्स साठी हा पेपर विचारला गेलेला आहे. दॅट इज 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इन डिटेल मध्ये सगळे सिलेबस ऑफ BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झाम 2026 डिस्कस केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MST CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येणार आहे, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो. त्याचबरोबर या लाईव्ह लेक्चरचे तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. एक सेपरेट MCQ डिस्कशन सेशन घेतला जातं. त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MST CET नर्सिंग साठीची नवीन बॅच 8 सप्टेंबरला स्टार्ट होणार आहे. तर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. जर तुम्ही याची फीस बघितली विद्यार्थी मित्रांनो, तर जर तुम्ही सिंगल कोर्ससाठी बघत असाल तर त्यासाठीची फीस असणार आहे ₹5,000 आणि कॉम्बो कोर्ससाठी आहे ₹10,000. तर आता आपण बघूया ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे कोर्सला एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल तर तुम्हाला जीचा आयकन दिसेल. या जीच्या आयकनवर तुम्हाला क्लिक करायचंय. तो ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड कराल, तुम्हाला ओपन करून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. जेव्हा तुम्ही एकदा स्वतःला रजिस्टर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, जिथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोर आणि चॅट्स. राईट, तर तुम्हाला स्टोरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही स्टोरच्या ऑप्शनवर क्लिक कराल, तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे वरती सर्च बार दिसेल, जिथे तुम्हाला हवा तो कोर्स सर्च करू शकता. जर तुम्ही नर्सिंगसाठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा. जरी तुम्ही PCB कोर्ससाठी बघत असाल तर PCB सर्च करा आणि जर तुम्ही नीट कोर्ससाठी बघत असाल तर नीट सर्च करा. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या कोर्ससाठी सर्च कराल तुम्हाला तिथे तो कोर्स विजिबल होणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जे तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह आहेत जे MST CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.